नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। सी स्केटिंग अकॅडमी उरणच्या खेळाडूंची चमकदार कामगिरी। बर्फाच्छादित प्रदेशात प्राचीन काळी लोक बर्फावर इकडून तिकडे जाण्यासाठी काठीने घसरत जायचे आणि यातूनच स्केटिंग या खेळाची निर्मिती झाली। 14व्या व 15व्या शतकात स्केटिंग हा खेळ लोकप्रिय झाला। सुरुवातीच्या काळात स्केटिंग हा खेळ बर्फाच्छादित प्रदेशात थंडीच्या मोसमातच खेळत असत, परंतु कालांतराने स्केटिंगसाठी पहिले कृत्रिम बर्फाचे मैदान 1876 व 1869 लंडन व न्यूयॉर्क येथे बनवण्यात आले। त्यामुळे उन्हाळ्यातही स्केटिंग करणे सोपे झाले। कालांतराने आंतरराष्ट्रीय स्केटिंग संघाची स्थापना करण्यात आली। त्याच वर्षापासून आंतरराष्ट्रीय स्केटिंग स्पर्धा सुरू करण्यात आल्या। ऑलिम्पिक खेळामध्ये सुद्धा स्केटिंग खेळाचा समावेश करण्यात आला। सुरुवातीच्या काळात फक्त पुरुष सहभाग घेत असत, परंतु 1960 पासून महिलासुद्धा स्केटिंग स्पर्धांमध्ये सहभागी होऊ लागल्या आहेत। आजच्या घडीला स्केटिंग हा खेळ आंतरराष्ट्रीय दर्जाचा खेळ मानला जात आहे। भारत देशातही जवळपास सर्वच ठिकाणी या खेळामध्ये सहभागी होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे। अशा या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्केटिंग खेळात उरणमधील रेवा पाटील, अर्थ सावंत, सोहम ठाकूर, राज पाटील, उकुबा पलोबा, सूरज करान, ऋषिका सतर्डेकर, रुद्र पाटील, संस्कृती पाटील, स्नेहा शेळके, दिशा सतर्डेकर, श्रद्धा निकम या 12 खेळाडूंनी नेपाळ येथे झालेल्या इंडो नेपाळ इंटरनॅशनल रोलर स्केटिंग चॅम्पियनशिपमध्ये आपली खेळातील चमक दाखवून गोल्ड मेडल मिळवून आपल्या आईवडिलांचे, आपल्या गुरूंचे व उरणचे नाव उज्ज्वल केले आहे। रोलर स्केटिंगमध्ये स्पर्धक चाकांचा बूट घालून स्केटिंग करतो। आपले हात बाहेर ठेवून आपला तोल सावरून आपल्या पायांना वेग घेणे, अशा अनेक बारकाईने हे स्केटिंगचे शिक्षण घेणे आणि त्यातून स्केटिंग स्पर्धेत अव्वल स्थान मिळवणे याचे सर्व श्रेय जाते त्यांच्या गुरुवर्यांना। उरणमधील हे खेळाडू ज्यांनी आपली नेपाळ देशात नेत्रदीपक कामगिरी केली, त्यांचे गुरु सौ प्रीती पाटील आणि राकेश पाटील यांनी त्यांच्यावर घेतलेली मेहनत, त्यांच्यावरील विश्वास, त्यामुळे स्केटिंग स्पर्धेत या खेळाडूंनी आपली सर्वोत्तम कामगिरी करून आपले व आपल्या गुरुवर्यांचे नाव मोठे केले आहे। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी तृप्ती भोईर, उरण।